नमस्कार मित्रांनो, अर्जुन प्रियाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण एकदम चविष्ट डिश बनवणार आहे, चिकन मसाला। आपण चिकन मसाला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। तर चला आपण जाणून घेऊया की चिकन मसाल्यासाठी काय काय लागणार आहे। तर मित्रांनो, याच्यासाठी आपण अर्धा किलो चिकन घेतलेले आहे आणि याच्यामध्ये आपण हळद आणि मीठ मिक्स करून घेतलेले आहे आणि आता आपण याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत। आणि आता मॅरिनेट होण्यासाठी आपण ठेवूया। तर आपण याच्यासाठी 5 मिरच्या घेतलेल्या, हिरव्या मिरच्या, साधारणतः 20 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि थोडासा चॉप केलेली कोथिंबीर आहे आणि खडा मसाला घेतलेला आहे आपण, धनेपूड आहे, लाल मसाला येसूर तिखट आहे आणि 1 चमचा हळद पावडर आहे आणि चवीपुरतं मीठ आहे। अर्धी वाटी आपण खोबऱ्याची किसून घेतलेली आहे, 2 कांदे आणि 1 टोमॅटो। चला आपण सुरुवात करूयात। आणि आपण 2 चम्मच चिकन मसाला पण घेणार आहोत। तर मंडळी, आपण त्यासाठी कांदा कापून घेणार आहे। कांदे आपण उभे स्लाइस करून घ्यायचे याचे। तर मित्रांनो, आपला कांदा चॉप करून झालेला आहे। तर मंडळी, आपण गॅस पेटवून घेऊया आणि गॅसवरती आपण तवा गरम होण्यासाठी ठेवूया। तर मंडळी, तवा गरम झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये आपण चॉप केलेले आपले कांदे घालून घेऊयात। कांद्यामधला कच्चापणा निघून गेला ना, त्याचे स्वाद एकदम छान लागतो। तर मंडळी, कांदा छान ब्राऊन असा झालेला आहे। तर आपण याला काढून घेऊयात। आता आपण तव्यावरती किसलेलं बारीक खोबरं घालून घेऊयात। तर मित्रांनो, आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, आपण काढून घेऊयात। तर मित्रांनो, प्रिया आता खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे, हे सगळं बारीक करून घेणार आहे। तर आपण हे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, आलं घेऊयात, मिरच्या घेऊयात आणि बारीक करून घेऊयात। तर मित्रांनो, आपण याच्यामध्ये आता कोथिंबीर घालून घेऊयात आणि बारीक करूयात। तर आपण हा भाजलेला कांदा चॉप केलेला घालून घेऊयात आणि खोबरं पण आपण भाजलेलं घालून घेऊया आणि बारीक करून घेऊयात। तर मित्रांनो, आपलं वाटण तयार झालेलं आहे, तर आपण काढून घेऊयात। तर आपण याच्यामध्ये 1 मोठा टोमॅटो कापून घालूयात। टोमॅटो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। तर आपण टोमॅटो बारीक करून घेऊयात। तर मित्रांनो, आपला टोमॅटो बारीक झालेला आहे, आपण काढून घेऊयात। तर आपण गॅस पेटवून घेऊयात मित्रांनो आणि गॅसवरती गरम होण्यासाठी कढई ठेवूयात। 3 पळ्या तेल घालून घेणार आहोत। तेल गरम होण्यासाठी ठेवूयात। तर यासाठी खडे मसाले अशा प्रकारे आहेत। तर 2 तमालपत्र आहेत, 2 दालचिनीचे तुकडे आहेत, 1 इलायची, 2 लवंगा आहेत। तर आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण याच्यामध्ये खडा मसाला घालून घेऊया। तर
तर आपण हे वाटण जे केलेले आहे हे घालून घेऊयात. छान असं आपण हे परतून घेऊयात. तर आपण याच्यामध्ये आपली हळद, धनेपूड आणि तिखट मसाला हे सूर घालून घेऊयात. आपण कढईमध्ये घालून घेऊयात मसाला सगळा आणि परतून घेऊयात. तर आपण जे टोमॅटोचे प्युरी बनवली होती हे आपण त्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि परतून घेऊयात. आता आपण मॅरिनेट झालेलं आपलं चिकन आतमध्ये कढईमध्ये घालून घेऊयात आणि आपण छान असं मसाल्यामध्ये परतून घेऊयात. तर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात. मीठ थोडं कमीच घालायचं. आधी आपण मॅरिनेट करण्यासाठी थोडं मीठ घातलं होतं आणि परतून घेऊयात. तर आपण याच्यामध्ये चिकन मसाला घालून घेऊयात 2 चमचे. चमचे हे तुमच्या हिशोबाने घ्यायचे, जे तुमच्याकडे उपलब्ध असतील ते, आणि छान असं परतून घेऊयात. तर मित्रांनो, आपण याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेऊया. तर मित्रांनो, आपण झाकून घेऊया आणि वाफेवरती शिजण्यासाठी ठेवूया. हा गावरान पद्धतीचा चिकन मसाला खूप चविष्ट लागतो. आणि तर मित्रांनो, आपण उघडून पाहूया. छान असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या चिकन मसाल्याला. ग्रेव्ही पण खूप छान झालेली आहे. चिकन पण आपलं शिजलंय छान असं. तयार आहे मित्रांनो आपल्या गावरान पद्धतीचा चिकन मसाला. तर आपण सर्व करून घेऊयात. तयार आहे आपला झणझणीत गरमागरम चिकन मसाला. तर तयार आहे मित्रांनो झणझणीत गावरान पद्धतीचा चिकन मसाला. जर ही डिश तुम्हाला आवडली मित्रांनो तर नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि तुम्हाला जर अजून कोणती रेसिपी आवडत असेल तर आम्हाला नक्कीच कळवा, आम्ही ते बनवण्याचा प्रयत्न करू. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.